हे तू जर आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझं तारण होईल. हालेलुया. हालेलुया. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. पहिलं तारण किती सोपं आहे, मोक्ष किती सोपा आहे, स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग किती सोपा आहे ते फक्त मुखाने आपण कबूल करायचं. होय प्रभू तूच देव आहेस, तू आमच्या पापासाठी वधस्तंभ सहन केलास, त्या वधस्तंभावर तू मेलास आणि तुला गाडण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तू जिवंत झालास आणि शास्त्र सांगतं तू युगान युग जिवंत असा देव आहे. हालेलुया. आणि जिवंत असलेली जी साध्य प्रियाळू आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होते. प्रियाळू तुझ्या भरीच्या जीवनामध्ये देवाने कार्य केलं, फक्त फोनवर प्रार्थना केली, त्यांना वाटलं असेल का तर बाबा मोठ साधू महाराज असतील, फोनवर प्रार्थना केली, इतकं दिवस दवाखान्यामध्ये 3 महिने झाला औषधाला खर्च करत आहे, फक्त फोनवर 4 दिवस झाला प्रार्थना केली आणि देवाने कॅन्सर बरा केला. त्यांना वाटलं असेल का तर मोठी माणसं असतील. साक्षात पाहिल्यानंतर तुझ्या भावाला सुद्धा वाटलं असेल आणि ही तर माणसं आमच्यासारखीच आहे. हालेलुया. म्हणून प्रियानो शास्त्र वचन सांगतो जो विश्वास ठेवतो प्रियानो, पवित्र शास्त्र सांगतो जो कोणी विश्वास ठेवेल तो येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आहेत ना त्याच्यापेक्षा अद्भुत चमत्कार करेल. हालेलुया. फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रियानो आपलं तारण आपण साधून घ्यायचं आहे. प्रियानो जो विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये मिराकल चमत्कार घडतो. प्रियानो मिराकल चमत्कार घडतो. प्रियानो अद्भुत परमेश्वराचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कार्य करते. एक बहिणीसाठी बॉम्बेला असताना प्रार्थना केली आणि जे 43 लाख रुपये कुठलाही बँक द्यायला तयार नव्हती, फक्त फोनवर प्रार्थना केल्यानंतर बँकेनं कबुली केली देण्याचं आणि दिलं सुद्धा. आणि त्यांनी बॉम्बे शहरामध्ये मोठा फ्रॉड घेतला. तर ती बहीण संगीताला फोन करून म्हणाली, हा येशू चमत्कार करणारा देव आहे हो, एवढी मोठी रक्कम मला कोणच देत नव्हतं आणि तुम्ही फोनवर प्रार्थना केला आणि लक्ष लगे ऐकले. अहो येशूचा काहीतरी कुठे पाठवून दे कशाला हो, अहो त्याची पूजा करत बसतो. नवाला बोल म्हण तुमच्यावर प्रार्थना करताना म्हणलं तुम्ही येशूला बघितलं का नाही, काय लावला तर त्याला काय काहीच नाही, काय फोडला तर त्याऐवजी काय नाही, फक्त विश्वासानं फोनवर प्रार्थना केला आणि देवाने तुमच्या जीवनात चमत्कार केला. शास्त्र वचन सांगतं देवाला कधी कुणी पाहिलेलं नाही. पण देव असा आहे, देव तसा आहे आपण म्हणू शकतो का? माणसं हजारो 10,000 रुपये 20,000 रुपये देतात आणि म्हणतात मायासाठी असा देव कर, मायासाठी देव असा कर, त्याचं तोंड इकडं पाहिजे, त्याचं तोंड इकडं पाहिजे, त्याचं पोट असं झालं पाहिजे. हालेलुया. मनुष्य देवाला बनवत आहे. शास्त्र वचन सांगतं देवाने कुणाला बनवलेला आहे? मनुष्याला बनवलेला आहे. मनुष्याला बनवलेला आहे. हालेलुया. देवाला सर्व गोष्टी माहीत असतात, पण माणसाला वाटतं की कोणीतरी जाऊन सांगितलं आणि रवीला सांगितलं वाटतं त्यांना कसं काय माहीत झालं, मला काय काय होतंय. गुरुवारी प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असताना देवाच्या आत्म्याने सांगितलं की या क्षणाला प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे काल रात्रीच्या प्रार्थनेमध्ये. आणि देवाचं अद्भुत सामर्थ्य आलं आणि एक एक ध्वनी आपाप पडायला लागले. त्या ठिकाणी थोडंसं फक्त म्हटलं देवाचं सामर्थ्य आलंय तर एकापेक्षा एक पडाले आणि आता म्हटलं थोड्या फरक पडल्या कुठूनच म्हटलं लोक आशीर्वादित होते. देवाच्या आत्म्यानं त्यातूनच त्या दाखीला सुचवलं की एक भयंकर या ठिकाणी आलेला आहे आणि तिच्या कशामध्ये गाठ आहे. रात्री कोण होता प्रार्थनेमध्ये? बरोबर आहे ना? त्या क्षणी देवाच्या आत्म्यानं सुचवलं तिला आणि ती सांगडली तर ती बहीण पटकीनं पुढे आली. होय म्हटली माझ्याच कशामध्ये गाठ आहे. आणि गेलं 5-7 दिवस झालं जसं आणून ठेवलंय तिची सासू आली आणि म्हटली जसं 5-7 दिवस झाले जसं आणून ठेवलंय तशी ही रडायला आले. बघा आता देव आल्यानंतर माणूस हसाय पाहिजे का रडायला पाहिजे? हसाय पाहिजे ना. ती सांगाली जसं आणून ठेवलंय तसं ही रडाले. बघा प्रार्थना केली त्या बहिणीला काल रात्री शांत झोप लागली. हालेलुया. या विश्वासानं मनुष्य देवाकडे येतो. प्रियानो देव जिवंत देव आहे. प्रियानो तो आपल्याला दिसत नाही. देव का दिसत नाही माहिती आहे? देव म्हटला मी जर दिसलो तर माणसा अगोदर येडी खुळे झालेले त्यामध्ये 33 कोटीमध्ये आणि मला पण वाढवून टाकतील. माझाही पोता करून ठेवतील आणि मला विसरूनच जातील. त्याला
त्यालाच अगरबत्ती लावतो तुझ्या पुतळ्याला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता प्रियानो जर पहा, मी नेहमीच उदाहरण देतो की जर तुम्हाला देवाचं वचन ऐकायचं आहे, प्रार्थना ऐकून घ्यायची आहे आणि या ठिकाणी माझा पुतळा आणि मी या ठिकाणी आहे, तर तुम्ही कुणाला जाणार? मी समजा फोन आला म्हणून बाहेर गेलो, तर तुम्ही कुठे जाणार सांगायला माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणून? का त्या पुतळ्याकडे जाणार? तर पुतळा म्हणणार आहे का ये बाई आलीच बरं झाली प्रार्थना करतो ये, मी तुला देवाचं सुंदर वचन सांगतो ये आणि तू आशीर्वाद होशील म्हणणार आहे का? तरी माणूस आंधळा आहे, दिसतोय तरी सुद्धा आंधळा आहे, साफ चालवलाय. ते म्हणतात नाही, रात्रभर एक मनुष्य काय केला माहिती आहे, बडवत राहिला आणि सकाळी उठल्यावर त्याला कळालं, अरे बापरे उगाच रात्रभर जागलो की हो काय झालं, अहो साफ करून मी या दुनीला बडवत राहिलो बघा. आणि सकाळी कळालं दुरी आहे, कारण ज्या वेळेला मी काठीनं मारत होतो ती दुरी इकडे वागी तिकडे वागी. मला वाटलं सापच वळवा आलाय, मरण झालाय, दूर ह्याला मारत बसलो आणि सकाळी बघतो तर काय दुरी अधोर लाल वडत झालं की जाऊन जाऊ. माणसाची अवस्था अशी झाली, पडवत बसलाय, आता काय तर हाताला घावत, काहीच गावं नाही झालं. हालेलुया. म्हणून प्रियानो शास्त्र वचन सांगते प्रियानो लूकमध्ये जाते 18 आणि 9 मध्ये परुष आणि सकातात जे होते ते प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये गेले प्रियानो. आणि मंदिरामध्ये जात असताना परुष जो होता तो स्वतःला म्हणाला, माझ्यासारखा धार्मिक आणि माझ्यासारखा सात्विक असा कोणी सुद्धा नाही. आणि तो स्वतःला म्हणत सुद्धा मीच नीतिमान आहे, माझ्यासारखा चांगला माणूस कोणच नाही. तो देवापाशी गेला होता कुणीतरी लूकमध्ये जाते 18 आणि 9. आपण धार्मिक आहोत आता जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वात तुच्छ मानित होते, त्यांनी